नमस्कार मित्रांनो, हे आमचं निसर्गरम्य वारे बीचवरती काही पर्यटक आलेले आहे, फिरतात आहे. मित्रांनो, पक्ष्यांचं घरटं म्हटलं की आपल्याला आठवण येते ते झाडावर बांधलेलं सुकलेल्या काट्या, झाडांच्या सुकलेल्या काट्या आणि गवत यांनी बांधलेलं किंवा ढोलीमध्ये बांधलेलं, झाडाच्या ढोलीमध्ये बांधलेलं घरटं. पण आज तुम्हाला मी मातीने बांधलेलं पक्ष्याचं घरटं दाखवणार आहे. मित्रांनो, हे आहे अबाबील पक्ष्याचं मातीने बांधलेलं घरटं. हे बघा, डिझाईन बघा. आता हा पक्षी तर फक्त 200 ग्राम वजनाचा असतो. तो जास्तीत जास्त वेळ हवेतच उडत असतो. हवेतले कीटक, हवेमध्ये उडणाऱ्या कीटकांना चपळाईने पकडून तो आपलं पोट भरत असतो. हे विचार करा तुम्ही, ही माती त्यांनी आणून चोचीने, हे माती आणि दगड याने त्यांनी घरटं बनवलं आहे. हे बघा, विचार करा, या घरट्यामध्ये पक्ष्याचं आणि पिलांचं वजन घेतलं जातं. आणि तेही या स्लॅबच्या खालच्या बाजूला. मित्रांनो, आता तुम्हाला हे घरटं दाखवलं, आता दुसरा घरटा दाखवतो. हे समोर दिसतंय, हे आमचं निसर्गरम्य वारे बीच. हे बघा, हे दुसरं घरटं बघा. हे मातीने बनवत त्यांनी इथून स्लॅबला अटॅच असा बनवत पुढे आणलाय आणि इथे त्यांना जायला ते होल ठेवलाय, जागा ठेवली. अजूनपर्यंत आपण बघितली ती म्हणजे हे गवत आणि झाडांच्या सुकलेल्या काड्या यांनी बनवलेली घरटी, झाडावर किंवा वरच्या बाजूला. पण हे म्हणजे या स्लॅबच्या खालच्या बाजूला हे घरटं बनवलेलं आहे. हे अबाबील पक्ष्याचं घरटं आहे. त्याच्याबद्दल खूप आख्यायिका आहेत. याची जास्त वेळ हवेतच उडत असतात ते पक्षी. हे पक्षी छोटे असतात,
ते नराची शेपटी लांब असते. आता इथे एक पक्षी त्याच्यात बसला आहे, मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा उडतोय, उडाला तो. हा बघा, हा उडतोय बघा. हा बघा, हा दुसरा उडतोय. हे बघा, या तारेवर ते पक्षी बसले आहेत. तुम्हाला दाखवतो मी. खूप चपळ असतात, थांबत नाहीत ते, उड्या मारत असतात.